एकच जल्लोष, एकच धुरळा, एकच धून, बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगरचा लखन. लगा 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 एक नंबर म्हणजे एक नंबरच केला आज बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन. मुडाळ येत होता जंगी बैलगाडी शर्यतीचं ओपनचं मैदान. त्या मैदानामध्ये गटाला असेल, सेमीफायनल असेल आणि फायनलला पण अटी आणि तटीच्या लढती आपल्या सगळ्यांना बघायला भेटल्या. चांगली चांगली मातबर बैल तिथं आलेली असताना देखील आज बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजी एक्सप्रेस लखन आपलं वर्चस्व कायम ठेवलं. म्हणजे गटाला बी हो सुट्टा निकाल, सेमीफायनलला बी सुट्टा म्हणजे सुट्टाच निकाल घेतला आणि फायनलला बी सुट्टाच निकाल घेतला, ते पण कडनं पळून. लगा म्हणजे लय दिवसाच्या गॅप नंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या मैदानात दाखल झाला. पण तो जोश, तोच अंगातला रग त्याच्यात होता आणि तेवढ्याच ताकदीनं तो पळाला. आणि ह्यावेळी त्याला अजून डबल इंजिन जोडलं होतं, ते म्हणजे लखनचं. आता एवढ्या ताकदीचं इंजिन म्हणजे लखन तर आपल्याला माहित आहे की निकालाचा बादशाह आहे. आता लखन आणि बब्या ही जर दोन ताकदीची इंजिन जर एकत्र लागली मग काय मैदानात गॅप आणि सुट्टाच निकाल असणार, यात काय वाद नव्हता. म्हणजे खऱ्या अर्थानं सकाळचा गड बघितल्यानंतर असं वाटत होतं की आजचा निकाल क्लिअरन्स स्पष्ट आहे. मग कोणी बी येऊ द्या, कोणी बी जाऊ द्या, आजचा निकाल म्हणजे बब्या आणि लखनचाच असणार आहे. आणि झालंही तसंच. आज बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि लखननं आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची ताकद दाखवत प्रथम क्रमांकाचे मार्केट ठरले. मनापासून अभिनंदन बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांचं. त्यानंतर त्यांना तोडीस तोड धावलीची जोडी म्हणजे त्याच संभाजीनगरचा अर्जुन आणि त्याच्या जोडीला जो होता पिस्तूल, ती पण गाडी जबराट पळाली खऱ्या अर्थानं. म्हणजे गटाला पण गाडी जबराट होती, सेमीफायनलला पण त्यांनी जबरदस्त निकाल घेतला. फायनलला मात्र बब्याला आणि लखनला ते क्रॉस करू शकले नाही, त्यामुळे त्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. हरकत नाही मित्रांनो, पण अर्जुन आणि पिस्तूलने लावलेली ताकद पण नक्कीच वाखागण्याजोगी होती. त्यानंतर तिसऱ्या नंबरला जी गाडी राहिली ती म्हणजे 4x4 कबाली आणि चंदरची गाडी, ती पण गाडी जबराट पळाली निर्विवाद. म्हणजे त्यांनी पण आपलं वर्चस्व गटाला आणि सेमीफायनलला ठेवलं होतं. फायनलला मात्र या दोन गाड्यांच्या पेक्षा त्यांची ताकद काय जास्त लागली नाही, त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. आणि सगळ्यात म्हणजे त्यानंतर चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आपला नवम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला आज बावधनचा लक्ष होता. जबराट पायरा होता, जबराट ताकदीची दोन्ही बैल होती. गट तेवढ्याच ताकदीनं पास केला, सेमीफायनल कडनं पळून त्यांनी ताकदीनं पास केला. पण फायनलला त्यांना आपलं वर्चस्व राखता आलं नाही, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. असलं तरी पण हरकत नाही मित्रांनो, खूप दिवसानंतर बकासूर गुलाला आणि बावधनचा लक्ष तर कंटिन्यू गुलालाच आहे. म्हणजे 2-4 मैदानात मागच्या बकासूरला हाल पत्करावी लागली होती, त्याच्यामुळे खूप लोक त्यांना ट्रोल करत होती. ट्रोल करण्याची गरज नाही. बकासूर हळूहळू पुन्हा एकदा फॉर्मात येतोय, नक्कीच या चांगल्या फॉर्मात आल्यानंतर तो ह्या म्हणजे गुलाल घेत प्रथम क्रमांकाचा मानकरी सुद्धा होईल, यात काय वाद नाही मित्रांनो. त्यासोबतच जेवढी बी बाकी जी बैल गुलालात राहिली, मग ते रामा असेल, शिवा असेल, दुश्मन, निशान, वजीर, संग्राम आणि बलमा असेल, अशी चांगली चांगली मातब्बर बैल होती ज्यांनी गट सेमी पास करत फायनलला प्रवेश केला आणि गुलालाचे मानकरी ठरले. त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. आणि पुन्हा एकदा अभिनंदन करावंच वाटतं बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन, कारण तेवढ्याच ताकदीनं ते पळाले आणि आपलं एक वर्चस्व त्यांनी सिद्ध केलं. राम राम मंडळी.